नमस्कार मंडळी, सिम्पली प्रियंका या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. श्री स्वामी समर्थ. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. मित्रांनो, अक्षय तृतीया हा दिवस 3.5 मुहूर्तांपैकी एक अत्यंत शुभ मुहूर्त आहे. आपण या दिवशी सोनं खरेदी करतो, नवीन वस्तू घेतो, पण शास्त्रात या दिवसाचे महत्त्व केवळ खरेदीपुरतेच मर्यादित नाही. अक्षय तृतीया हा दिवस आपल्या पूर्वजांच्या म्हणजेच पितरांच्या ऋणातून मुक्त होण्याचा आहे, त्यांचा आशीर्वाद घेण्याचा आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की अक्षय तृतीयेला पितरांची सेवा का करावी, उदकुंभ दानाचे महत्त्व काय आणि घरात सुख शांतीसाठी नेमकी कोणती सेवा करावी. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण यामध्ये मी काही उपायही सांगितलेले आहेत. अक्षय तृतीयेला पितृसेवेचे महत्त्व आणि पौराणिक कथा आपण पाहूया की या दिवशी पितृसेवा का महत्त्वाची आहे. अक्षय म्हणजे ज्याचा कधीही क्षय होत नाही, म्हणजे ज्याचा नाश होत नाही. या दिवशी आपण जे काही पुण्यकर्म करतो त्याचे फळ आपल्याला जन्मोजन्मी मिळत राहते. पौराणिक कथेनुसार अक्षय तृतीयेच्या दिवशीच त्रेतायुगाची सुरुवात झाली होती आणि याच दिवशी स्वर्गातून गंगा पृथ्वीवर आली होती. ज्याप्रमाणे भगीरथने आपल्या पूर्वजांच्या उद्धारासाठी गंगेला पृथ्वीवर आणले, तसेच आपणही या दिवशी जलदान करून आपल्या पितरांचा उद्धार करू शकतो. हा दिवस भगवान परशुरामांचा जन्मदिवस देखील आहे. धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी पितृलोक उघडला जातो आणि आपले पूर्वज आपल्याला आशीर्वाद देण्यासाठी सूक्ष्म रूपात पृथ्वीवर येतात. म्हणून ज्यांच्या घरात सतत कटकटी आहेत किंवा ज्यांना पितृदोषाचा त्रास आहे, त्यांच्यासाठी ही सेवा संजीवनी ठरते. सेवा सुरू करण्यापूर्वी काही गोष्टी लक्षात ठेवा. अक्षय तृतीयेच्या दिवशी सकाळी लवकर उठून पवित्र स्नान करावे, घर शांत आणि स्वच्छ करावे, विशेषतः मुख्य प्रवेशद्वार स्वच्छ ठेवावे. देवघरात दिवा लावून आपल्या कुलदेवतेचे आणि स्वामींचे स्मरण करावे. त्यानंतर हातात अक्षता आणि पाणी घेऊन एक संकल्प करावा. मी माझ्या पूर्वजांच्या कल्याणासाठी आणि त्यांच्या आशीर्वादासाठी आज ही सेवा आणि दान करत आहे, ते त्यांनी स्वीकारावे. अक्षय तृतीयाचा सर्वात महत्त्वाचा विधी म्हणजे उदकुंभ दान. पद्धत आहे, एक नवीन मातीचा माठ किंवा सुराई घ्या, तो स्वच्छ पाण्याने भरा. त्यामध्ये थोडा वाळा तुळशीची पानं किंवा गंगाजल टाका. माठाला गंध अक्षता लावून गळ्याला लाल धागा बांधावा आणि हा घट दान करताना मनातल्या मनात मंत्र म्हणा. एष धर्मघटो दत्तो ब्रह्म विष्णू शिवात्मक अस्य प्रधानात्मत्य पितरोपी पितामहा. यांचा अर्थ असा की हा पाण्याचा माठ ब्रह्मा विष्णू महेश स्वरूपात असून या दानाने माझे पितर तृप्त होत. कोणाला द्यावे? हा माठ एखाद्या ब्राह्मणाला किंवा गरजू व्यक्तीला, गरीबाला द्यावा. सोबत एखादे ऋतुफळ, आंबा किंवा खरबूज आणि दक्षिणा नक्की द्यावी. जर तुम्हाला नदीवर जाऊन तर्पण करणे शक्य नसेल तर घरीच एका तांब्याच्या ताटात पाणी घ्या. त्यात काळे तीळ आणि थोडी फुले टाका. आपल्या उजव्या हाताच्या अंगठ्यावरून ते पाणी ताटात सोडावे. पाणी सोडताना आपल्या पूर्वजांची नावे घ्यावीत आणि म्हणावे, माझ्याकडून काही चूक झाली असल्यास क्षमा करा आणि तुमचा आशीर्वाद सदैव आमच्या पाठीशी राहू द्या. दुपारच्या वेळी पितरांच्या आवडीचे अन्न बनवायचे. अक्षय तृतीया आहे तर पुरणपोळी, आम्रखंड, कटाची आमटी आणि भजी असा बेत नक्की करा. काकवली, जेवणाचे ताट वाढण्यापूर्वी अग्नीला आहुती द्या आणि घराबाहेर छतावर कावळ्यासाठी नैवेद्य ठेवा. कावळ्याला पितरांचे प्रतीक मानले जाते. इतर दानव
उन्हाळ्याचे दिवस असल्याने या दिवशी छत्री, चप्पल, पंखा किंवा धान्य दान करणे अत्यंत पुण्यकारक मानले जाते. दक्षिण दिशेचा दिवा करायचा आहे. एक विशेष उपाय जो तुमच्या आयुष्यात बदल घडवू शकतो. अक्षय तृतीयेच्या संध्याकाळी घराच्या दक्षिण दिशेला तेलाचा एक दिवा लावावा. दक्षिण ही पितरांची दिशा आहे. हा दिवा लावल्याने पितरांच्या मार्गातील अंधार दूर होतो आणि ते प्रसन्न होऊन आपल्याला सुख समृद्धीचा आशीर्वाद देतात. तर मंडळी, पितर प्रसन्न तर देव प्रसन्न ही साधी पण भावपूर्ण सेवा या अक्षय तृतीयेला नक्की करून पहा. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्ही या दिवशी कोणता पदार्थ बनवता तेही लिहायला विसरू नका. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि आपल्या सिम्पली प्रियंका या चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओत आणि महत्त्वपूर्ण विषयासोबत. तोपर्यंत अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.